This is an honest, unscripted review shared straight from the heart. So please watch the full video. मॅडम नमस्कार. नमस्कार. मानवी ठाकरजी आणि सर नमस्कार. नमस्कार. तुमचं श्री साई कृपा रिअल एजन्सीमध्ये स्वागत आहे. आणि आज मला असं वाटतं आपल्या या परिचयाला कमीत कमी 5-6 वर्ष झाले असतील. हा, 5 वर्ष झाले. गेले नाहीये. ठीक आहे. तर हा जो 5 वर्षाचा जो कालावधी आहे त्या 5 वर्षात मी तुम्हाला प्रॉपर्टी दिली, तुमच्या सिस्टरला प्रॉपर्टी दिली, एकंदर तुमच्या तिसऱ्या सिस्टरला पण इथं प्रॉपर्टी देतो आहे. तर तुम्हाला साई कृपाविषयी काही तुमचे कमेंट्स असतील किंवा काही तुमचे अनुभव असतील चांगले वाईट ते जरा प्लीज तुम्ही शेअर करा ना. माझं नाव मानवी ठाकर. मी ह्या सरांना जवळजवळ 5 वर्षापासून ओळखते आणि ह्यांनी मला एकदम छान प्रॉपर्टी घेऊन दिली आणि ह्यांची ओळख माझ्या बहिणीच्या थ्रू झाली आहे. साई कृपा रिअल इस्टेटमध्ये या आणि तुम्हाला चांगलं गायडन्स, चांगलं म्हणजे मार्गदर्शन, प्लस तुम्हाला कुठे प्रॉब्लेम असतील ते पण ते सॉल्व करून देतात. लोनचे प्रॉब्लेम, पुन्हा असं आपलं कुठे फायनान्स प्रॉब्लेम असतील तिथे पण ते प्रॉपर गायडन्स करतात. म्हणजे एक असंच नाही की तुम्हाला प्रॉपर्टीमध्येच ते गायडन्स करतात. म्हणजे तुमचं काय फायनान्समध्ये जर प्रॉब्लेम असेल तर ते पण ते मॅनेज करण्यासाठी आपल्याला काहीतरी ट्रिक्स देतात. आम्ही पण आता एक चांगली प्रॉपर्टी त्यांनी आम्हाला घेऊन दिली आहे. आम्हाला 3-4-5 वर्ष झाले त्या प्रॉपर्टीला घेऊन. आम्ही जवळजवळ ती प्रॉपर्टी शोधण्यासाठी 3 महिने खूप प्रयत्न केले आणि ते प्रॉपर्टी घेताना आम्हाला म्हणजे एवढे म्हणजे जशी प्रॉपर्टी पाहिजे होती तशी आम्हाला भेटतच नव्हती. त्यांच्या टीमने खूप प्रयत्न केले. जवळजवळ 2 महिने आम्ही प्रत्येक संडे त्यांची टीम आम्हाला सकाळ संध्याकाळ फ्लॅट दाखवायची आणि आम्ही संध्याकाळी अमर सरांसमोर यायचो आणि सांगायचो की सर आजही आम्हाला फ्लॅट आवडले नाही. असं सतत 2 महिने झाले. लोनची अक्षरशः व्हॅलिडिटी संपत आली. मग सर बोलले की ठीक आहे, मी आता स्वतः तुम्हाला फ्लॅट दाखवतो. मग सर स्वतः आमच्याबरोबर आले आणि त्यांनी आम्हाला काही फ्लॅट दाखवले. त्यातमध्ये आम्हाला एक फ्लॅट आवडला आणि म्हणजे ते असं नाही बोलले की आता तुम्हाला आम्ही एवढे 3 महिने आम्ही तुम्हाला फिरवतोय तरी तुम्हाला एक फ्लॅट आवडला नाही, की तुमचं बजेट कमी आहे, तुम्हाला आम्ही कसं दाखवू तुमच्या एवढ्या कमी बजेटमध्ये चांगला फ्लॅट. पण त्यांनी आम्हाला अशी गॅरंटी दिली की तुमचं बजेट एवढं कमी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला लोन पण करून दिलं जे होत नव्हतं ते. आणि नंतर मग त्यांनी बोलले की तुम्हाला प्रॉपर्टी तुमच्या बजेटमध्ये आम्ही बसवून देणारच. आणि त्यांनी जी गॅरंटी दिलेली, जे आम्हाला आश्वासन दिलेले ते एकदम पूर्ण करून दाखवलं आणि आम्हाला प्रॉपर्टी दाखवली त्यांनी, ती आम्हाला खूप आवडली. सगळे खुश झाले, घरातले पण खुश झाले की तुम्ही एवढा दिवस फिरत होतात. त्यांनी तुम्हाला म्हणजे ते पण कंटाळलेले आम्हाला, तुम्ही सकाळ संध्याकाळ जेवता आणि जेवण बनवता, जेवायला येता आणि जाता. ते आम्हाला ते घरातलेच माणसं बोलत होते की तुम्ही अशाने आजारी तरी पडाल नाही तर समोरचे तुम्हाला बोलतील की तुम्ही नका घेऊ घर, बस झालं आता एवढे फिरलात तर. पण नाही, त्या सरांचा एवढा आत्मविश्वास होता ना की नाही तुम्हाला आम्ही घेऊन देणारच घर, ते पण चांगलं, तुम्हाला जसं पाहिजे तसं घेऊन देणार. ते सरांनी आम्हाला दिलं घर. ते आम्ही खूप खुश आहोत. आणि म्हणजे मिडल क्लास माणसांना घर घेणं म्हणजे खूप कठीण काम असतं. आणि आपण जर समजा एखाद्या कोणत्या एजंटकडे किंवा ब्रोकरकडे गेलो तर ते आपल्याला विचारतात आधी की तुमचं काय म्हणजे हे कसं आहे, होईल का, म्हणजे तुमचं बजेट विचारतात. आणि जर बजेटमध्ये नसेल त्यांच्याकडे रूम तर ते सरळ सांगतात की नाही होणार, म्हणजे तुमचं नाही होऊ शकत. पण ह्या सरांनी तसं नाही केलं. त्या सरांनी आम्हाला आधी जेव्हा स्टार्टिंगला आम्ही सुरुवातीला आलो तेव्हा त्यांनी आम्हाला सगळं समजावून सांगितलं प्रॉपरमध्ये की तुमच्याकडे एवढा बजेट असला पाहिजे, एवढा बॅलन्स असला पाहिजे तर तुमचं एवढं लोन पास होईल. म्हणजे जे होणार आहे तेच त्यांनी आम्हाला स्वप्न दाखवलं आणि त्यांनी पूर्ण करून घेतलं. माझ्या नशिबावरून विश्वासच उडालेला की होणारच नाही. मला असं वाटलेलंच लास्टला की जाऊ दे आता गेलं सगळं. मग असं वाटत होते की आता रूम नाही होणार माझे, जाऊ दे लोनचे पैसे जातील, आता पास करून घेतलंय ते जाणारच आहेत, असा विचार माझा पूर्ण झालेलाच. पण ते अमर सर जेव्हा मी यायचे तेव्हा नाही, मॅडम तुम्ही खचू नका, तुम्ही इथपर्यंत हिंमत दाखवलेत ना, पुढेही तुमचं स्वप्न पूर्ण होईल. म्हणजे एक असा विश्वास आणि जो एक असा पाठी हात लागतो ना, ते अमर सरांनी आम्हाला दिला आणि सांगितलं असं की नाही तुमचं घर होणार, तुम्ही इथपर्यंत आलात ना तर पुढेही तुम्ही जाल. इव्हन माझे रिलेटिव्ह आहेत ते जेव्हा मला विचारतात की आम्हाला भाईंदरमध्ये किंवा कुठेतरी प्रॉपर्टी घ्यायची आहे तेव्हा मी ह्यांचंच नाव सजेस्ट करते की इथेच जा तुम्ही, तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम नाही येणार, पेपरमध्ये कोणता प्रॉब्लेम नाही येणार, इव्हन कुठे फायनान्समध्ये लोनमध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही बिंदासपणे त्यांच्याकडे जा, तुम्हाला प्रॉपर गायडन्स पण मिळेल.
प्रॉपर तुम्हाला काय म्हणजे कुठे पेपरमध्ये काय मिस्टेक्स असतील समोरच्या पार्टीचे किंवा तुमचे लोनचं काय प्रॉब्लेम असतील ते पण ते क्लिअर करून देतात. सर्व तुमचं आधीचं लोन क्लोज करायचं असेल तर ते पण ते सगळं तुम्हाला हेल्प करतात. आत्ताच्या ह्या कलियुगामध्ये माणुसकी एकदम लय पावलेली आहे, म्हणजे नाहीच आहे असं समजा. पण ह्यांच्याकडे बघितल्यावरती असं वाटतं की कुठेतरी आहे, देव म्हणून आहे ह्या जगात, की तो मदत करतो आपल्याला असं. धन्यवाद मॅडम. खरंच हम्म. मनापासून तुमचं मी धन्यवाद बोलतो. आणि सगळ्यात मी तुमचे जे आमच्याविषयी ज्या फिलिंग्स किंवा भावना आहेत त्या खूपच सुंदर आणि खूपच चांगल्या आहेत, आणि त्यांचं मी मनापासून रिस्पेक्ट, मान सन्मान ठेवतो. आणि तुम्हाला सांगू मी, तुम्ही 3 महिने, तुम्ही 6 महिने जे लावले असते ना फ्लॅट बघायला, तुम्हाला तीच ट्रीटमेंट, तशीच वागणूक आणि तसंच गोष्टी तुम्हाला सगळ्या मिळाल्या असतात. कारण का तुमच्यासाठी कस्टमर हा देव आहे, आणि देवाने किती काही मागितलं किंवा किती आम्ही त्याची सेवा केली किंवा किती वेळा त्याची आरती केली तर ती कमीच असते. तसंच आहे की आम्हाला कस्टमरचं आम्हाला समजलं की कस्टमरला प्रॉपरचं प्रॉपर्टी घ्यायची आहे ना, तर आमचं काम आहे जोपर्यंत त्यांचं सॅटिस्फॅक्शन होत नाही ना, तोपर्यंत श्री साई कृपा रिअल एस्टेट एजन्सी ही कंटिन्यू अग्रसरपणे त्यांच्या मागे राहते आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करते. कारण घर काय असतं हे माझ्या एवढं मला असं वाटतं कोणाला माहित नसेल. मी पण खूप एक गरिबीतून आलेलो असल्यामुळे घराची किंमत काय असते, डोक्याचं छप्पर स्वतःचं नसणं हे काय असतं, आणि भाड्याच्या रूम मध्ये राहणं काय असतं हे खूप वेदनादायी असतं. त्यामुळे माझी सगळ्यांना ही अपेक्षा असते, प्रत्येक भाड्यावरती येणाऱ्या माणसाला मी हेच सांगतो की सर, तुम्ही जे भाडं भरताय ना तेवढं तुमचं लोनचं थोडं अजून हप्ता जाईल, पण स्वतःच्या हक्काचं घर घ्या, स्वतःच्या हक्काच्या घरात तुम्ही राहा. आणि माझी मनापासून इच्छा आहे सगळ्यांना की देवाने सगळ्यांना हक्काचं घर द्यावं. त्यासाठी मॅडम तुमच्या मनापासून धन्यवाद. आणि सर, तुमचं काय मत आहे या गोष्टीविषयी? साई कृपा एजन्सी एकदम गुड सर्व्हिस आहे. आणि मी एवढ्या लहान वयामध्ये रूम घेतले हे माझं खरंच खूप माझ्या आईवडिलांना आनंद आहे, आणि ते शक्य झाले अमर सर तुमच्यामुळे. धन्यवाद सर. आणि साई कृपाचं कितीवर कौतुक करा तेवढं कमीच आहे, कारण सर्व्हिस एवढी चांगली देतात त्या कुठल्याही कस्टमरला ते कधीच असं हे करत नाही का तुम्ही जास्त त्रास दिला, हे केलं. त्यांनी पुरेपूर मेहनत घेतात, त्यांची टीम पूर्ण मेहनत घेते. मी आज 5 वर्ष पहिला भायंदरमध्ये भाड्याने राहत होतो. मी हेच विचार करायचो माझं कधी घर होईल, पण असंच तिच्या बहिणीने मला असं सांगत सजेशन दिलं का एक साई कृपा रिअल इस्टेट तिथे जाऊन या. आम्ही एक वेळेला चालू. असं सरांचं एवढं मला चांगलं भाषण वाटलं, त्यांनी एवढं समजवलं का मी त्या क्षेत्रामध्ये मला घर घ्यायचंच आहे. त्यांनी एवढा मला कॉन्फिडन्स दाखवला का मी करू शकतो, कारण माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स नव्हता का मी ते घर घेऊ शकेन. इथे खूप वेळा मला त्यांनी ज्या वेळेला आलो मी त्या वेळेला त्यांनी मला कॉन्फिडन्स देऊन त्यांनी माझं सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. लोनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, कारण माझा लोन होत नव्हता आणि मी डोळे झाकून त्यांच्यावरतीच सोपवलं, सर तुम्हीच मला सर्व काय करून द्या, मी काय ह्याच्यामध्ये काही पडणार नाही. ज्यावेळी माझं स्वप्न पूर्ण झालं तेव्हा मला आनंद अश्रू आले त्यावेळेस. मी सरांचं कसं आभार मानू तेच मला कळलं नाहीये, कारण माझं मी कधीच शक्य केलं नव्हतं माझ्या मनामध्ये की मला हे माझं स्वप्न पूर्ण होईल म्हणून. अमर सर तुमचा थँक्यू, धन्यवाद अर्पण करतो. मनापासून धन्यवाद तुमचे मॅडम. सर तुमच्या कुटुंबाचे धन्यवाद.